जय श्रीराम. सगळ्यांना रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा. महाराजांच्या प्रत्येक प्रवचनात आपण म्हणतो की नामाचं प्रेम का येत नाही, रामाविषयी प्रेम का नाही वाटत, राम माझा व्हायला हवा असं का नाही वाटत, ही गरज का नाही वाटत. खरंच आहे. आणि मला तर असं वाटतं की रामाचंच माझ्यावर प्रेम आहे आधी. कारण मी लहानपणापासून जिथे राहत होते ना, तर माझा पत्ता काय होता माहिती आहे? आळशीवाडा, राम मंदिराच्या मागे, अंबापेठ, अमरावती. पण आळशीवाडा कदाचित जोडलेलं असल्यामुळे रामाचं नाव घ्यायला एवढा आळस झाला की वयाची 50शी गाठावी लागली हे समजायला की नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. तर चला सुरू करूया आजचं 26 मार्चचं प्रवचन. परत एकदा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रपंचातले विषय सुख हे खरे सुख नाही. मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच. न्यूनता नाही असा प्रपंचच नाही. एखादा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल, परंतु चालले आहे तसेच चालावे यात कमी तर काही ना कधी पडणारच आहे, अशी त्याला काळजी असतेच. म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच. एखादा अत्यंत विषयी त्याला कदाचित काळजी नसेल. दारूच्या धुंदीत असणाऱ्याला राजाचीही पर्वा नसते, वस्त्राचीही शुद्ध नसते आणि तो आपल्याच धुंदीत आनंदात असतो. पण हे सर्व त्याची धुंदी उतरली नाही तोपर्यंतच. विषयातले सुख परावलंबी विषयांवर अवलंबून असते. विषय हे नश्वर आपल्यापासून कधीतरी जाणारे असतात. निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावेच लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विषयाचे सुख इंद्रियाधीन असते. इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार? उद्या आपण मरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील? सारांश, विषयात सुख नाही. जे सुख होते असे वाटते ते आपल्यातच असते आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते. तर मग सुख कशात आहे? पुष्कळ वस्तू, पुष्कळ मिळालं तर पुष्कळ सुख मिळते असा भ्रम आहे. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. आपल्याप्रमाणे पशूंनाही विषय सुख आहे. त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो कोणता? मी कोण, कशासाठी आलो असा विचार करणे याला सारासार विचार म्हणतात. प्रपंचातही आपण विचार करतोच. कशात आपला काय फायदा आहे, कशात आपला तोटा आहे हे बघतो. पण सर्वच असार, त्यात सार ते कुठून येणार, कसे येणार? असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानित नाही. त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो. देवाची भक्ती करणे, संतांकडे जाणे हे सुद्धा विषय मिळवण्याकरिताच आपण करत असतो. मग आपली ही सेवा भक्ती विषयाची झाली की संतांची? देव संत यांचा उपयोग इतर गोष्टींप्रमाणे इतर विषय मिळवण्याचे साधन म्हणून नाही का आपण करत? मांजर आडवे गेले की आपले काम होणार नाही ही भगवंताची सूचना आहे असे समजून आपण परततो. पण एक बायको मेली की दुसरी करण्याच्या विचाराला लागतो. सारांश, आपले ध्येयच विषय हे असते आणि ते मिळवण्यासाठी आपली खटपट चालू असते. खरोखर जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेच धरत नाही तो कशानेच शहाणा होत नाही. प्रपंचात सुख होणे म्हणजे भगवंताचे होणे होय. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
आज रामनवमी का पर्व है। इस रामनवमी के पर्व पर सभी को मेरी हार्दिक शुभकामनाएं और आप सभी को नाम स्मरण, राम का नाम अच्छा लगे और आप सभी इसमें निरंतर अभ्यास करते जाएं, यही मेरी शुभकामना है। आज के प्रवचन में प्रभु जी या हमारे महाराज ऐसे बताते हैं कि कोई भी संसार का जो सुख है वो आपकी इच्छा से जुड़ा हुआ है और आपकी जो इच्छाएं हैं वो कभी ख़त्म नहीं होने वाली। आपको एक चीज़ मिल गई तो उसके आगे की चीज़ की इच्छा आपके मन में पहले ही जागृत हो जाती है। अगर आपको अच्छा मोबाइल मिल गया तो आईफोन नहीं मिला, आईफोन मिला तो ये नहीं मिला, ये तो चलता ही रहेगा। तो ये हमारा कभी भी ख़त्म न होने वाला सुख है जो हमें पूरी तरह से आनंद नहीं दे पाएगा। इसीलिए भगवान का नाम लेना, नाम स्मरण करते करते अपना काम या अपना कर्तव्य करते रहना, इसी में सच्चा सुख है। ये धीरे धीरे सभी को समझ आ जाता है, लेकिन लोग अपने विषय के विचारों में इतने खोए रहते हैं कि उनको समझ में नहीं आता। तो आप भी नामस्मरण ज़रूर करें। जय श्री राम।